बोरणाऱ्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी आहे. त्यांनी बरेचसे विकासाचे काम केले. रामकृष्ण गोदावरी उपशाचा प्रश्न होता तो बोरणारे सरनं मार्गी लावला नाही. काय काय प्रश्न होते मुख्य? प्रश्न रामकृष्ण गोदावरी चालू करण्याचं आश्वासन दिलं ते चालू झालं नाही. तुमचं गाव हे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दत्तक घेतलं होतं. तर त्यांच्या कार्यकाळात जास्त कामं झाले की आमदार बोरणारे आमदार झाल्यापासून जास्त? बोरणारे सर आमदार झाल्यापासून. आमदार बोरणारच्या कार्यकाळामध्ये जास्त कामं झाली. त्यांचे खैरे साहेबांना पूर्ण कामं नाही केली. खैरे त्याला काय करता त्याचा घेऊन काय फायदा त्याचा? एकाच माणसाचा फायदा झाला काय गोष्टी असं नाही. तर आपले बोरणारे सरनं जे प्रयत्न केले की आतापर्यंत खैरे साहेबांनी किंवा भाऊसाहेब तात्यांनी इतर कोणते बी आमदार खासदार झाले ती कोणतेच मार्गाला लावले नाही. जो मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्भवला आहे राज्यभरात, त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल? 100% हो, परिणाम होऊ शकतोय ना असं वाटतं मला एकंदरीत. कारण की जरांगे पाटील काय निर्णय घेतात त्यानुसार आता पुढं होऊ शकतं. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं, आमदार बोरणारेंना कोण टक्कर देऊ शकतं? दिनेश भाऊ त्याला टक्कर दिनेश भाऊ परदेश टक्कर दिली तरी आपल्याला हे बोरणारे सर निवडून येतील आम्हाला 100% खात्री. तर कोणी दिलं तर काय फरक पडत? टक्कर सारा महाराष्ट्र जाऊ द्या पण नंबर 1 निवडून दिनेश भाऊ टक्कर आहे ना. दिनेश भाऊ परदेश देऊ. बोरणाऱ्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी आहे. त्यांनी बरेचसे विकासाचे काम केले. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? मार्गी लागले, काही लागायचे अजून बाकी. कुठल्या नेत्याने त्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले? प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर यांनी भरपूर प्रयत्न केले आमदार बोर आणि करताय, पुढं बी करताय. आणि सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न म्हणजे नदी जोड प्रकल्प, पाणी, रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन परत कार्यान्वित करावा अशी सर्व शेतकऱ्यांची, गावकऱ्यांची, सर्व तालुक्याची इच्छा आहे. रामकृष्ण गोदावरीचं कर्जमाफ झालं का? हो, झालं ना. ते मार्गी लावण्यासाठी कोणी प्रयत्न केले? आमदार रमेश पाटील बोरणारे सर. विद्यमान आमदारांना आता विधानसभेच्या निवडणुकीत कोण टक्कर देऊ शकतं काय वाटतं तुम्हाला? आता इच्छुक उमेदवार भरपूर आहे. आता ज्यास त्याचा प्रश्न असतो, ज्यास त्याचं पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते. प्रत्येकाला इच्छा वाटतेच मी आमदार व्हावा, पण जो विकास करतो त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत कोण आमदार होईल तुम्हाला काय वाटतं? पण कोण होईल काय होईल जनतेच्या भरोश्यावर आहे ना. ते जनता ज्याला ठरवतील ते आमदार होईल. त्याचं काम चांगलं आहे, व्यवस्थित काम आहे, विकासाचं काम आहे, ते आमदार बरोबर निवडून देतील. जनता जनार्दनाच्या हातात आहे ना, किती जरी काही झालं तरी. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित कामं होते ते मार्गी लागले का? हो, लागले. काय काय प्रश्न होते मुख्य? रामकृष्ण गोदावरी उपशाचा प्रश्न होता तो बोरणारे सरनं मार्गी लावला. आणि आमच्या गावाला जोडणारे जे कॉन्क्रीट रस्ते होते, डांबरी रस्ते, ते रस्ते पण मार्गी लागले. आमदार बोरणाऱ्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधान. 2024च्या निवडणुकीत कोणाला आमदार बघतात? बोरणारे सरच होते. बोरणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतं का? हां, बोरणाऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीत कोणी चांगली टक्कर देऊ शकतं का? त्यांची इतकं टफ फाईट कोण नाही तिथे, त्यांच्या थोडीच थोडं. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? लागले. काय काय प्रलंबित प्रश्न होते आणि ते मार्गी लावण्यासाठी कुठल्या नेत्याने प्रयत्न केले? सगळे रोडचे, आमचे रामकृष्ण गोदावरीचे, पिण्याचे पाण्याचे, सगळे पूर्ण गावात टोटल जेवढे ना परिसरातले जेवढे कामं होते सगळे कार्यसम्राट आमदार बोरणारे सरांनी केले. आमदार बोरणाऱ्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? समाधानी म्हणजे 100% नाही, 101%. तुमचं गाव हे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दत्तक घेतलं होतं. तर त्यांच्या कार्यकाळात जास्त कामं झाले की आमदार बोरणारे आमदार झाल्यापासून जास्त? बोरणारे सर आमदार झाल्यापासून. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लागलेत का? नाही. काय काय प्रश्न होते मुख्य? प्रश्न रामकृष्ण गोदावरी चालू करण्याचं आश्वासन दिलं ते चालू झालेलं नाही.
रामकृष्ण गोदावरी जल सिंचन योजना. त्या योजनेचं कर्ज माफ झालं असल्याच्या बातम्या देखील व्हायरल झाल्या आहेत, त्याच्या परिपत्रक देखील निघले त्याबद्दल त्यांनी फक्त ते आश्वासन दिलेलं आहे, अजून लिगली कोणची प्रोसेस नाही, म्हणजे कागदपत्र सातबारा कोरा झाला नाही झाला. तुमच्या भागात आणखी अन्य काय प्रश्न होते? खूप ते आमचा सगळ्यात मोठा प्रश्न रामकृष्ण गोदावरीचा आणि दुसरा रस्त्याचा. बरं, आता आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा जो प्रश्न उद्भवलेला आहे तो प्रश्नाचा परिणाम होईल का? 100%. आपल्या तालुक्यात जे विद्यमान आमदार आहेत त्यांना टक्कर देण्यासाठी कोण टक्कर देतो तुम्हाला काय वाटतं? दिनेश भाऊ परदेशी. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? हो, सगळे मार्गी लागले. काय काय प्रलंबित प्रश्न होते? आमचे जवळपास 20 वर्षापासून जेवढे बी आमदार येत होते, समजा इलेक्शन लागलं का यायचे, आणि सगळ्यात जास्त प्रश्न आले ते रामकृष्ण गोदावरी उपसा. आम्ही कर्जमाफी करू, आम्ही लिफ्ट चालू करू, पण आतापर्यंत जेवढे 20 वर्ष झाले ते एका आमदार निवडून यायचे पण कोणीच कर्जमाफी केली नाही. पण आमदार साहेबांनी, बोरणारे सरनी जे प्रश्न मार्ग हाती घेतला तो त्यांनी 5 वर्षामध्ये पूर्ण केला आणि कर्जमाफी पूर्ण केली रामकृष्ण उपसाची. आम्हाला सरला एकच सांगणं आहे की आता जसं कर्जमाफी केली तशी त्यांनी ती चालू करावी पुन्हा. जसं भुजबळ साहेबांनी पांढरवाड्याचं पाणी आणलं आणि येवला तालुका सुखी झाला, ते येवला तालुक्याचे लोक सगळे त्यांना देव मानतात. तसं सरनी जर हे पाणी वापस जर आणलं आणि धरणं भरवले तर आम्ही सुद्धा जसं भुजबळ साहेबांना देव मानतात तसे आम्ही बोरणारे सरला सुद्धा देव मानू, असं आमचं म्हणणं आहे. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं, आमदार बोरणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतं? टक्कर सरला दिनेश परदेशी सरच देऊ शकतो, दुसरा कोणी नाही देऊ शकतो. 2024चा आमदार कोण आहे तुम्हाला काय वाटतं? सरच होते, बोरणारे सरच होते. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? मेन आमच्या परिसरामध्ये आणि आमच्या सर्कलला जिकडे तिकडे चांगले रस्ते सरांनी केले आणि छोटे मोठे सर्वच कामं, मोठमोठे मानवाचे पुतळे असतील, रस्ते असतील, शिवार रस्ते असतील, अनेक कामं सरांनी चालू केलेले म्हणजे झाले जवळपास. तुमचं गाव माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दत्तक घेतलेलं होतं. तर चंद्रकांत खैरेंच्या काळात कामं जास्त आली की आमदार बोरणाऱ्यांच्या काळात कामं जास्त आली? आमदार बोरणारे सरांच्या काळात जास्त कामं झाली. म्हणजे चंद्रकांत खैरेंच्या कामात दत्तक घेऊन पण कामं झाले नाही? नाही, पाहिजे तशी कामं नाही झाली, पाहिजे तशी कामं नाही झाली. 2024च्या निवडणुकीमध्ये कोणाला आमदार बघतात? बोरणारे सर, रमेश पाटील बोरणारे सर. त्यांचं काम आज रोजी त्यांना जो पुरस्कार मिळाला, आज आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे की आज एवढे मोठे विधानसभेमध्ये असणाऱ्या आमदारामध्ये सरांनी आज आपल्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जो त्यांना पुरस्कार मिळाला, राष्ट्रपती पुरस्कार, संसदपटू पुरस्कार मिळाला, ही एक खरंच आम्हाला आमच्या सारख्याला सर्वांना एक म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि एक उमद नेतृत्व या तालुक्याला लाभलेलं आहे. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? बरेचसे प्रश्न मार्गी लागलेले. तर गाईचे गोठे वगैरे भरपूर त्यांनी दिलेले, 200-250 आम्हाला विहिरी पण दिलेले. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठल्या नेत्याने प्रयत्न केले? आपले बोरणारे सरनं जे प्रयत्न केले ते आतापर्यंत खैरे साहेबांनी किंवा भाऊसाहेब तात्यांनी, इतर कोणते बी आमदार खासदार झाले ते कोणतेच मार्गाला लावलेले नाही. तर बोरणारे सरनं बिगर म्हणता आमचे प्रश्न सगळे मार्गी लावून त्याचा उच्चार केलेला आहे. तुमच्या भागातील रामकृष्ण गोदावरी योजनेचे कर्जमाफी झाली का? झालेली आहे ना, आता बोरणारे सरनंच केलेली ना, ते माफी केली. पण आमचे प्रश्न असाच, मी त्यांना बोललो होतो का आता ही माफी झालेली आहे, पण मग आम्हाला परत पाणी आणून धरणामध्ये सोडलेलं तर खूप चांगलं होईल बुवा. मग ते पाणी सोडल्यानंतर परत मग बाग सुखी होईल तर बोरणारे सरच निवडून येईल अशी 100% खात्री आहे. काय वाटतं 2024च्या निवडणुकीत आमदार बोरणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतं? टक्कर कोणी बी जरी दिली, समजा आपले दिनेश परदेशी म्हणा, कोणी इतर हां, तर जरी टक्कर दिली तरी आपल्याला हे बोरणारे सरच निवडून येतील, आम्हाला 100% खात्री आहे.
गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? नाही लागले आमच्या अजून काही प्रश्न. काय काय मुख्य प्रश्न होते? काय समस्या? निपट्याचा होता रामकृष्ण गोदावरी लगेचचं ते चालू आहे. रामकृष्ण गोदावरी योजनेचं जर कर्जमाफ झाल्याचं परिपत्रक काही बाहेर नाही नाही काहीच नाही ना GR नाही काही नुसतं का असंच आहे उडत अजून 7-12 कोरा झाला नाही. नाही काहीच नाही 7-12 नाही काहीच नाही आश्वासन नाही नुसते. सध्या जो आरक्षणाचा प्रश्न उद्भवलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याच्यावर तर काहीच ते नाही शासनाचं. आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का? 100%. सध्या जे आता विद्यमान आमदार आहे तुम्हाला काय वाटतं तालुक्यात त्यांना कोण टक्कर देईल? ते तर गद्दार निघला हो. त्यांना तर आम्हाला मतदान करून आमचं काहीच ते नाही झालं. गद्दार डायरेक्ट. त्यांना टक्कर कोण देऊ शकते या विधानसभा निवडणूक? दिनेश भाऊ. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? बऱ्याच प्रमाणात खूप म्हणजे काही प्रमाणात बऱ्याच प्रमाणात लागलेले मार्गी, पण अजूनही काही देखील अजून काही प्रश्न अजून प्रलंबित आहे. काय काय मुख्य प्रश्न होते आणि ते मार्गी लावण्यासाठी कुठल्या नेत्याने प्रयत्न केले? आमच्याकडे सर्वात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे रस्त्याचे होते आणि एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रामकृष्ण जलसिंचन योजनेचा तो माननीय बोराळे सरांच्या माध्यमातून तो मार्गी लागलेला आहे आणि काही प्रमाणात म्हणजे झालेले आहे. आता 75% 50% पर्यंत रस्त्याचे कामं झालेले आहे, पण अजूनही काही 2-4 रस्ते राहिलेले आहे. आणि अजून एक सरांना किंवा माझे येणारे सरकार आहे त्यांना एक विनंती आहे की आमचा जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो त्यांनी पुढं मांडावा राज्यसभेमध्ये, केंद्र शासनाकडे, विधानसभेमध्ये प्रत्येक ठिकाणी मांडून आमचा जो शिक्षणासाठी आहे तो आरक्षणाचा मुद्दा पुढं घ्यावा असं माझी विनंती आहे सगळ्या समोर येणाऱ्या सरकारला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या निवडणुकीवर काही परिणाम होऊ शकतो का? हो, परिणाम होऊ शकतोय ना असं वाटतं मला एकंदरीत, कारण की जरांगे पाटील काय निर्णय घेतात त्यानुसार आता पुढं होऊ शकतं. कारण शिक्षणाचा जो प्रश्न आहे आज जी पहिली परिस्थिती होती जी मराठा समाजाची ती आज राहिलेली नाही आहे. कारण आज काही शिक्षणाचा खूप मोठा दरी झालेली आहे, त्यामुळं शासनाने तो पुढं प्रलंबित मांडावा असं माझी विनंती आहे. आपल्या भागात जे गेल्या 5 वर्षात प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? लागले काही नाही लागले. काय काय मुख्य प्रश्न होते? काय समस्या होती? मुख्य फक्त रस्ते झाला, वैयक्तिक काम कोणाच नाही आता. हे काम मार्गी लावण्यासाठी कोणी प्रयत्न केले का नेत्याने? नेत्याने रोडचे केले बोलणार सरला. आता जो मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्भवला आहे राज्यभरात त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का? 100% होणार असतो. आता आपले जे विद्यमान आमदार आहेत त्यांना आपल्या तालुक्यात कोण टक्कर देऊ शकतं काय वाटतं तुम्हाला? त्यांना टक्कर दिनेश भाऊ परदेशी. आता जी आपल्या तालुक्यातली राजकीय परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, राजकीय परिस्थिती म्हणजे बोलणार सध्या बरी आहे, पण बोलणार टक्कर दिनेश परदेशी देऊ शकतात. तुमच्या भागातला जो रामकृष्ण गोदावरी जलसिंचन उपसा योजनेचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला आहे का? काय वाटतं तुम्हाला? मार्गी लागला म्हणजे फक्त कर्ज माफ केलं असं म्हणते, अजून 7-12 काय कोरी झाली नाही. आणि ते जरी समजा का कोरी झाले पण ते लिफ्टचं पाणी आलं म्हणजे आमचं मार्गी लागल्यासारखं होईल. म्हणजे फक्त कर्ज माफ होऊन तुम्हाला फायदा नाही, योजना ही चालू व्हायला पाहिजे. चालू व्हायला पाहिजे. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? लागले ना. काय काय मुख्य प्रश्न होते? आपल्या खैरे साहेबांना हे गट्टू हे बसवले, दत्तक घेतलं होतं ना हे गाव, त्याच्यामुळे कामं बरेचसे केले त्यांनी. खैरेंच्या काळात गावातले कामं झाले आणि या गेल्या 5 वर्षात आमदारांच्या कार्यकाळात काय काय कामं झाली? इरिगेशन माफ केलं आणि आपले रोडचे कामं केले. आमदार बोरणाऱ्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? हां, समाधानी. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? लागले ना. काय काय प्रश्न होते मुख्य? रोडचे प्रश्न होते, 4-5 रोडचे प्रश्न मार्गी लागले गावामध्ये. ते समस्या निवारण करण्यासाठी कुठल्या नेत्याने प्रयत्न केले? बोलणारे सरने. आमदार रमेश बोरणाऱ्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? भरपूर समाधानी आहोत आम्ही. सध्या जी राज्यात परिस्थिती चालू आहे मराठा आरक्षण त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आरक्षण बी भेटलं पाहिजे. मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो? नाही होणार. नाही होणार सर, जे आपली इथं नाही होणार ना सरला. सरचा विषय नाही होणार मराठा आरक्षण. हां, सरवर नाही होणार, बाकी नेत्यावर नाही सांगत आम्ही, पण सरवर नाही होणार तालुक्यामध्ये.
गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? हो लागले. काय काय मुख्य प्रश्न होते? मुख्य प्रश्न आमचे रस्त्याचा प्रश्न होता. रस्त्याचे जे आमच्या गावाला जोडणारे जे प्रमुख रस्ते, तर प्रत्येक रस्त्याचं काम झालं त्यातून आम्ही समाधानी. फक्त एकच रस्ता राहिला तेवढा दहीगाव पालखेड रस्ता तेवढा क्लिअर व्हावा एवढीच अपेक्षा आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठल्या नेत्यांनी प्रयत्न केले? साहजिकच आमदार रमेश पाटील बोरणे सर यांनी. आमदार बोरणाऱ्यांच्या 5 वर्षातील कामापासून तुम्ही समाधानी आहात का? हो 100% समाधानी. 2024च्या निवडणुकीत कोणाला आमदार बघतात? ज्यांनी कामं चांगले केले त्यांनाच समर्थन राहील. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले? हो लागले, पण मग जे रस्ता झाला तो झाला चांगला, पण मग त्याचं काम चांगल्या प्रकारे नाही झालं. ते फुटू राहिला होता कुठं. म्हणजे रस्ता असं डायरेक्ट हवारीकरणमध्ये पाहिजे ना, तर असे गचकी हो राहिले. म्हणजे रस्त्याचं काम चांगलं नाही झालं एवढंच म्हणणं. रस्ता झाला पण हवा तसं नाही झाला. तुमच्या भागात काय मुख्य प्रश्न होते आणि ते मार्गी लावण्यासाठी कुठल्या नेत्याने प्रयत्न केले? मुख्य प्रश्न आहे, काही लागले मार्गी, काही बाकी पण आहे अजून. काय मुख्य प्रश्न तुमचा जो अजून सुटलेला नाही? म्हणजे आता हेच रस्ते चांगले नाही केले, पुन्हा गावाचं बी समजा लक्ष नाही करीत आहे आमच्याकडे आमदार. समजा पुन्हा तुमच्या भागातली जी रामकृष्ण गोदावरी उपसायन योजना आहे तिचं कर्ज माफ झालंय का? नाही झालं ना अजून. खाते नील झाले नाही ना अजून. झाले का? शासनाने त्याचे आदेश पारित केले ना? आदेश गेलेले, पण मग अजून झालं का? आपले जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या तुम्ही विकास कामांसोबत समाधानी आहात का? त्यांचे कामं चांगले, काही कामं केले त्यांनी चांगले. पण आमचं जे मतदान होतं आम्ही त्यांना पहिले मतदान केलं. आम्ही जेव्हा त्यांच्या पाठीमागे राहून मतदान करीत होतो, जेव्हा त्यांचे लोक विरोधात होते ते त्यांच्या आज मागे घेऊन राहिली. आणि आम्ही जेव्हा त्यांना मतदान केलं, समजा आम्ही तेव्हा त्यांना मतदान केलं तर आमचं मतदान वाया गेलं ना. म्हणजे ते दुसऱ्या पक्षासोबत त्यानं युती केली, पण मग आम्ही त्यांना मतदान केलं होतं तर आमचं मतदान वाया गेलं एवढंच. विद्यमान आमदारांना सध्या कोण टक्कर देऊ शकते या विधानसभेच्या निवडणुकीत? हां, विद्यमान आमदारांना टक्कर कोण देऊ शकते विधानसभेच्या निवडणुकीत? आता टक्कर आहे ना, दिनेश भाऊ परदेशी देऊ शकतो. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लागलेत का? बरेचसे प्रश्न मार्गी लागले. काय काय मुख्य प्रश्न होते? रस्त्याचं आणि पाण्याची समस्या मिटली बरेचसे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुठल्या नेत्याने प्रयत्न केले? बोरणारे सर. आमदार बोरणाऱ्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? 2024च्या निवडणुकीत कोणाकडे आमदार म्हणून बघतात तुम्ही? बोरणारे सर. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात ज्या मुख्य समस्या होत्या त्या मार्गी लागल्यात? समस्या बऱ्याचशा मार्गी लागल्या, पण ज्या मुख्य समस्या आहे बांधाच्या, रस्त्याच्या, वादाच्या, ज्या गावातल्या समजा लोकांच्या, त्या समस्या बाकीच्या अजून. या समस्या मार्गी लावण्यासाठी कोणी प्रयत्न केले का? गावकऱ्यांनीच. आपले जे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत रमेश बोरणारे, त्यांच्या कामापासून समाधानी आहात का? समाधानी. 2024च्या निवडणुकीत आमदार बोरणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतं काय वाटतं तुम्हाला? दिनेश भाऊ. शेतकऱ्यांचे तुमच्या भागातले जे प्रश्न आहे ते मार्गी लागलेत? शेतकऱ्याचे बरेचसे प्रश्न मार्गी लागले, पण ज्या शेतकऱ्याचं समजा थोडक्यात संपर्क कमी, ते शेतकरी वंचितच आहे. काय मुख्य समस्या शेतकऱ्यांच्या आता प्रलंबित? आतापर्यंत मुख्य समस्या वन्य प्राणी, त्याच्यानंतर बरेचसे समस्या शेतकऱ्यांच्या. सरकारने जी 1 रुपयात पीक विमा योजना काढली होती त्याचा शेतकऱ्यांना लाभ झालाय का? लाभ झाला ठराविक शेतकऱ्यांना, ज्यांनी EKYC केली त्यांना. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? काय काय मुख्य समस्या होत्या? पाण्याची समस्या होती. पाणलोट क्षेत्राचं भरपूर काम झालं आमच्या. 2-3 धरणात आणि KTL पूर्ण दिलं. शेतकरी आहात का तुम्ही? शेतकरी म्हणून तुम्ही कसं बघतात? राज्य शासनाच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? खूप आनंदी. काय काय शेतकऱ्यांसाठी सवलती दिल्या राज्य शासनाने? लाडकी बहीण योजना आणि 1 रुपयाची विमा. शेतकऱ्यांसाठी. हां, शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाची विमा. बरेच लक्ष दिलं आता शेतकरी. आपल्या भागातले जे विद्यमान आमदार आहेत
त्यांच्या कामापासून समाधानी आहात का? हा, त्यांनी पाणलोट क्षेत्राचं बरंच काम केलं, रोडचे कामं केली. तुमच्या भागातला रामकृष्ण गोदावरीचा जो प्रश्न होता तो मार्गी लागलाय का? हा, कोणी त्याच्यासाठी प्रयत्न केले? बोरणारे सरांनीच केली. 2024चा आमदार कोणाकडे बघतात तुम्ही? 100% तेच होणार, बोरणारे सर. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? हो लागले. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणी प्रयत्न केले? बोरवारी सर. काय काय समस्या होत्या मुख्य तुमच्या भागात? आमच्याकडे भरपूर समस्या होत्या. काय लिफ्टेचं हे आमचं कर्जमाफीच्या करणार ते आता उद्या. हां बरोबर आहे ना. हे बायांना आमचं पडलं, माणसाला पैसे देऊ लागले, फायदे भरले लोकांनी मंजूर झाले. 2024च्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं आमदार बोरणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतं? आता का मागच आता का 2024ला का टक्कर कोणी दिलं तर काही फरक पडत नाही. टक्कर सारा महाराष्ट्र जाऊ द्या, पण नंबर 1 निवडून जाणार. तुमचं गाव चंद्रकांत खैरेंनी दत्तक घेतलं होतं. त्याला काय करायचं त्याचा घेऊन काय फायदा त्याचा? एकाच माणसाचा फायदा झाला. काय गोष्टी करेल तुम्ही, असं नाही चालत. ते एका माणसाचा साऱ्या महाराष्ट्राचा फायदा केला असा आमदार आहे हा. बरोबर ना. ते आमचे दोस्त आहे बोरणे सर. काही स्वभाव गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? हा लागले. काय काय मुख्य समस्या होत्या? मुख्य समाज आमचं लिफ्टेचं कर्ज माफ करावं अशी जवळजवळ 15 वर्षापूर्वी इच्छा होती, पण ते बोरणारे सरने केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे आमदार पहिले झाले बी, पण असे आमदार होणार नाही असे बोरणारे सरनं काम केलं. शेतकरी आहात का तुम्ही? शेतकरी. शेती संबंधित तुमच्या ज्या समस्या येत होत्या तुम्हाला त्या मार्गी लागल्या आहेत? हा लागल्या. सरकारने जो 1 रुपयात पीक विमा योजना काढली त्याचा लाभ झाला का तुम्हाला? झाला. 2024च्या निवडणुकीमध्ये कोणाकडे आमदार म्हणून बघतात? बोरणारे सर. आमदार बोरणाऱ्यांना निवडणुकीत तालुक्यातला कुठला लोकप्रतिनिधी टक्कर देऊ शकतो? काय वाटतं तुम्हाला? टक्कर द्यायला कोणी शिल्लक नाही राहिले. डायरेक्ट सांगतो मी. का बरं असं? का बरं असं? काम केले, काम चांगले केले. पालखेड गाव माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी दत्तक घेतलं होतं. त्यांच्या कार्यकाळात जास्त कामं झाले की आमदार बोरणाऱ्यांच्या कार्यकाळात? आमदार बोरणाऱ्याच्या कार्यकाळामध्ये जास्त कामं झाली. त्यांचे खैरे साहेबांना कुठलेच कामं नाही केले. काय गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित प्रश्न होते मार्गी लागले आहेत का? हो ना. काय काय प्रश्न होते मुख्य? भरपूर प्रश्न. रस्त्याचे मेन प्रश्न होते, लाईटचे प्रश्न आहे, शेतीचे प्रश्न आहे, शेतमालाचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, बेकारांचे प्रश्न आहे, रोजगाराचे प्रश्न आहे. भरपूर प्रश्न आहे हो 5 वर्षात. ते मार्गी लावण्यासाठी कुठल्या नेत्याने प्रयत्न केले? आतापर्यंत नाही केलं कोणी. आताच्या आमदारने जे सुरू केलं समजा कार्यक्रम तसा आतापर्यंत नाही केलं. तुमचं गाव माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी दत्तक घेतलं होतं. खैरेंच्या कार्यकाळात जास्त कामं झाले की आमदार बोरणाऱ्यांच्या? नाही आता झालं एवढं 2-4 महिन्यात. 5 वर्षात काय ठराविक याचे होते खासदार ते काय. 2024ची जी विधानसभा निवडणूक आहे त्यात काय वाटतं तुम्हाला आमदार बोरणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतं? नाही सध्या तरी नाही वाटत आम्हाला कोणी बी असं. तालुक्यात नाही कोणी आता सध्या आहे. भरपूर उमेदवार राहतील पण नाही विरोध करणार, होणार नाही. राज्यात जी राजकीय परिस्थिती चालू आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला चांगलाच फटका बसला, आता विधानसभेच्या निवडणुकीत ती परिस्थिती उद्भवू शकते. यावेळेस काम आहे ना, काम सांगतील. शेवटी माणसावर अवलंबून आहे. जनमत लोकांना घेऊन चालण्याची तेच त्यांची तयारी जी आहे. शेतकरी आहात का तुम्ही? शेतकरी आहे आम्ही. शेती संबंधित राज्य सरकारकडून तुमच्यासाठी काय काय काम करण्यात आलं कधी आता या 5 वर्षात? नाही या वर्षात 5 काही नाही हो. खैरे साहेब सांगतो 15 वर्ष होतं आम्ही म्हातारी झालं पण रस्ता झाला नाही. माझं हे मरता वाचलं साप चावला मला. रस्ते खड्डे आता बोलणारे सरनी रस्ता केला म्हणून मला गावात येते. बाकीच काही 5 वर्षात काही झालं नाही. 15 वर्षात काही झालं नाही. 5 वर्षात. राज्य शासनाकडून 1 रुपयात पीक विमा योजना केली होती, त्याचा फायदा झाला का शेतकऱ्यांना? मग 100% फायदा मिळाला मला स्वतःला मिळाला म्हणून मी म्हणतो. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागाचे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागले का? 100% मार्गी लागले. काय काय मुख्य प्रश्न होते? रस्त्याचे मेन प्रश्न तर रस्ताच आहे, तो एक मार्गी लागला. एकदम त्यांनी 1 नंबर काम केले पूर्ण. अजून एक मोठा प्रश्न आहे आम्हाला मेन आहे ना पाण्याचा प्रश्न आहे. मेन आम्हाला पाणी नाही.
पाण्यासाठी जर आम्हाला पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. एवढे 17-18 गाव आहे ना आमचे, तर पाणी मेन आम्हाला आलं पाहिजे. पाणी आलं म्हणजे या बोरनर सरला 20 वर्ष म्हणजे त्यांना कोणी पाडणार बी नाही. लिफ्ट आम्हाला मेन पाणी प्रश्न त्यांनी हे केलं पाहिजे. आगामी येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं, आमदार बोरणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतो? सध्या कोणीच नाही टक्कर देणार, कोणीच नाही सध्या. आणि कामं जे केले त्यांनी ते एक नंबर काम केले. आणि आता इथून पुढे ना कामाला मतदान होणार, कामावर मतदान होणार. यांनीच ते लावून धरायचं 5 वर्ष मागचे किती आमदार आले गेले, त्यांनी काहीच केलं नाही, कामच केलं नाही. हे जनतेमध्ये उतरून कामं केली. तुमचं गाव माझे खासदारांनी दत्तक घेतलं होतं, त्यांच्या काळात चंद्रकांत खैरेंच्या काळात जास्त कामं झाले की बोरणाऱ्यांच्या? नाही आमचे गावातले पुरतं नाही पाहिजे, तिथे बाहेर पाहिजे, रस्ता जायला पाहिजे बाहेर, गावाच्या बाहेर कामं नाही झाली. शेतकरी तुम्ही, शेती संबंधित काय काय कामं झाली? भरपूर कामं झाली. काँग्रेस सरकारच्या काळात नव्हते, पुढंच काही नव्हते. शेडनेट हे ते भरपूर कामं केली. राज्य सरकारनं 1 नंबर काम केले. पाण्याचं असू द्या, सगळे शेततळी हे ते सगळे व्यवस्थित काम केले. 1 रुपयात पीक विमा योजना काढली सरकारने, त्याचा फायदा झाला का शेतकऱ्यांना? 100% फायदा झाला. आधी काय उदाहरण नाही, असे 70, 80 हजार रुपये किंवा 1 रुपयावर आले पाहिजे. तुमच्या भागात गेल्या 5 वर्षात जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? नाही. काय काय प्रश्न होते तुमचे? ते शेतीचे दुसरे काय प्रश्न तरी कोणी ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले का? नाही. नेमकं काय प्रमुख समस्या आहे तुमच्या शेतीमध्ये? पीक पाणी, दुसरं काय तरी. शेतीमालाला भाव मिळतो का? नाही, आपल्याकडे आले भावच नाही. आपल्या जवळचे कांदे संपले. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रलंबित कामं होती ते मार्गी लागलेत का? काय काय प्रश्न होते तुमचे? काय रस्ते, काय आता जे आपले विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामापासून तुम्ही समाधानी आहात का? समाधान. राज्यात जी सध्या आरक्षणाची परिस्थिती त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते नाही सांगता येत आम्हाला काही. फक्त गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न होते ते मार्गी लागलेत का? फक्त यंदा रोड झाला, नाही तर दुष्काळीमध्येच होतो आम्ही. इतकं पाय जायची शाळातल्या पोरांची. बोरणारे सरनं तेवढं डांबरीकरण करून दिलं पाहिजे. आमचं म्हणणं आहे असं 3 किलोमीटर रस्ता मारला, माळेसागर रस्ता. ज्यांना कामं केली त्याला करून दे. आम्ही मोदीचीच माणसं आहे. आम्हाला बिचारा 2000 रुपये पाठीतो, तेवढंच आमचे गोळ्या औषधं करतो आणि तीच राहतो आम्ही. शेती संबंधित सरकारने केलेल्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? हा, शेती संबंधात जे सरकारने कामं केले त्याच्याबद्दल समाधानी आहात का? सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना दिली होती, तिचा लाभ भेटला का तुम्हाला? भेटला ना, माफ केलं ना त्यानं. आता होतं गुतेल 1.5 लाखाला रामकृष्ण गोदावरी सुक्षल योजना, ती माफ केली ते बोरणारे साहेबांना. आमचे सातबारीने निघले, रमेश बोरणारे, नाही तर बोरणारे गंजी तिथे. गेल्या 5 वर्षात काका तुमच्या भागातल्या ज्या समस्या होत्या त्या मार्गी लागल्या आहेत का? हा, लागल्या आमच्या, काही लागल्या, काही नाही राहिल्या, काही राहिल्या. काय काय प्रश्न होते प्रमुख? काय शेतीचे, रोडचे, त्याचे भाव टाव माराला, याचे प्रश्न. आता भावाचं काही विद्यमान आमदारांचं तुम्हाला काम कसं वाटतं? नाही, आमदाराचं काम चांगलं आहे. आमदार भारी माणूस आहे. सध्या महाराष्ट्रात जो आरक्षणाचा प्रश्न उद्भवलेला आहे त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का? काय वाटतं तुम्हाला? आरक्षण मिळालंच नाही ना. आरक्षण काय 10% दिलं आणि कायच कामात नाही. ती पंच कामात सांगा तुम्ही, काहीच कामात नाही ना. आपल्याला काय त्याच्यात आहे काही अटी काही दिलं का त्यांना? नुसतं 10% दिलं म्हणून दिलं. आरक्षणाचा आता जो मुद्दा आहे त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का? हा, सांगता येत होणारच आहे, काही ना काही होणारच. निदान 10% होणारच, 10-15%. हो. गेल्या 5 वर्षात तुमच्या भागात जे प्रश्न होते ते मार्गी लागले? हा, लागले ना.
काय काय प्रश्न होते? रस्ते, रोड, शेतीत जाण्याचे रोड झाले, पुन्हा सगळेच कामं झाले, अनुदान मिळालं शेतीवर, पुन्हा जो विहीर 100% पूर्ण लाभ झाला शेतकऱ्याला वैजापूर तालुक्यात. तुम्हाला काही लाभ भेटला नाही का? त्यात आरक्षणाकरता मिळायलाच पाहिजे. पूर्ण महाराष्ट्राची तळमळ मराठाच्या मुलांचे शिक्षणाच्या करता नोकरीचे प्रश्न. आरक्षणाचा जो आता प्रश्न उद्भवलेला आहे त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो का? हा, होऊ शकतं ना. मग काय परिणाम होऊ शकतो? जर नाही आरक्षण मिळालं तर लोक साथ देणार नाही, जे नाही म्हणतात ते आरक्षण द्यायला त्यांना असं